तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे। परभणी आणि जालन्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील। जालन्यात आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद देखील होईल। पाहूया ठाकरेंचा दौरा कसा असेल। सकाळी 10 वाजता परभणीच्या मानवत तालुक्यात संवाद होईल। त्यानंतर सेलू तालुक्यात पोहोचतील ठाकरे। दुपारी 2 वाजता परभणी जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा ताफा पोहोचेल। त्यानंतर घनसावंगी लिंबोणीत संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल। उद्धव ठाकरेंचा हा मराठवाडा दौरा आणि आजचा चौथा दिवस आहे किंबहुना या दौऱ्याचा आणि शेवटचा दिवस। मराठवाडा दौऱ्याची आज सांगता होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा सर्वार्थानं गाजला असं म्हटलं तर काही वावगं येणार नाहीये। अगदी पहिल्याच दिवशी पहिल्या दौऱ्यादरम्यान तुम्ही स्वतः उपस्थित होतात। VIP खुर्चीवरून जे काही घडलं ते तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं। आज या दौऱ्याची सांगता होताना दिसतेय मराठवाडा दौरा। या पूर्ण मराठवाडा दौऱ्यातून उद्धव ठाकरेंनी काय साध्य केलं, शेतकऱ्याला काय साध्य करता आलं किंवा शेतकऱ्याला नेमकं काय मिळालं याची आता चर्चा या निमित्तानं होताना दिसतेय। सचिन, उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते। शेतकरी संवाद दौरा असं त्यांनी नाव दिलेलं होतं। शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते आले। मात्र छत्रपती संभाजीनगरातील नांदर या गावामध्ये गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे हे एका खुर्चीवर बसणार होते। मात्र ती खुर्ची VIP होती, त्याच्या खाली आलिशान कार्पेट होतं आणि भव्य असं आलिशान कार्पेट अंथरण्यात आलेलं होतं। त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यावर टीका देखील झाली। नेमका हा दौरा आहे की प्रचार रॅली आहे? आणि या दौऱ्याला विरोध करण्यासाठी थेट निवडणूक आयोगाकडे देखील एक तक्रार करण्यात आलेली आहे की संवाद दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे जे आहेत हे एक प्रचार करत होते। म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची आज सांगता जरी होत असली तरी हा दौरा वादळी ठरला। कारण दुसरीकडे बीडमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंचा दौरा गेला त्या ठिकाणी अतिशय कमी प्रतिसाद जो होता तो या दौऱ्याला पाहायला मिळाला। अक्षरशः नेत्यांनी येऊन पुढे विचारावं लागलं, या गावातील लोक कुठं आहेत, लोक तरी जमा करा, अशी म्हणायची वेळ जी होती ती निर्माण झालेली होती। आणि त्यानंतर हा दौरा जो होता तो बीडमध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्याच नेत्यांमध्ये वाद देखील झाला। नेत्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांवर देखील डोळे मोठे केले आणि संताप व्यक्त केलेला होता। हे सर्व काही घडत असताना आता आज हा दौरा जो आहे तो समाप्त होतोय। निमित्त होतं शेतकऱ्यांना भेटायचं आहे, शेतकऱ्यांशी संवाद साधायचा आहे, त्यांच्या तक्रारी जाणून घ्यायच्यात। मात्र या दौऱ्याला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी अतिशय कमी आणि अल्प प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। आज हा दौरा समाप्त होत आहे। मग जालना असेल, परभणी असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्याच्या नंतर ते जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायचा त्यांना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते संवाद देखील साधणार आहेत। आणि त्यानंतर हा दौरा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी समाप्त होईल या ठिकाणी सांगण्यात येईल। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दौरा शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेला होता। शेतकऱ्यांच्या पदरी काय पडलं असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। तर दुसरीकडे आता कुठेतरी हे राजकारण करतायत आणि राजकारण करत असताना शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पाडत नाहीत, मात्र स्वतःचा प्रचार करतायत, हा आरोप विरोधकांनी केलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो संवाद दौरा आहे तो वादळी आणि या ठिकाणी वादाचा ठरलेला आहे। लागवीजी अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता।